मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालेला आहे। सदावर्ते आणि शिवसेनेमध्ये हाणामारी झालेली आहे। शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाली आहे। सदावर्ते आणि शिवसेनेच्या संचालकांमध्ये हा तुफान राडा झाल्याची माहिती समोर येते आहे। मुंबई एसटी बँकेत संचालकांमध्येच राडा झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या घडीची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई एसटी बँकेत तुफान राडा झालाय। गुणरत्न सदावर्ते आणि शिवसैनिकांमध्ये थेट हाणामारी झाल्याचं समोर येतंय। सदावर्ते आणि शिवसेनेच्या काही संचालकांमध्ये तुफान राडा झाल्याचं कळतंय। हा वाद नेमका कशामुळे झालेला आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, नेमकं काय घडलेलं आहे, कशामुळे हा सगळा राडा झालाय? एक वार्षिक एक बैठक होती या दोन्ही संचालकांच्या टीम मध्ये, आणि ह्या बैठकीचं रूपांतर हळूहळू भांडणामध्ये आणि भांडणाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे। खरं तर दोन मुद्दे दोन्ही संघटनांकडून बोलण्यात आले होते। दोघांकडून भ्रष्टाचार असतील किंवा मग महिलांना अश्लील वागणूक देणं, अशा दोन महत्त्वाच्या बाबींवरनं हा वाद पेटला। पहिले भांडणं झाली, त्यानंतर याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की हाणामारी झालेली आहे, तुफान हाणामारी झालेली आहे, आणि जे जखमी झाले त्यांना जवळच्या इस्पितळामध्ये नेण्यात आले, तर बाकीच्यांना नागपाडा पोलीस स्टेशन इथे नेण्यात आलेले आहे। आता हा वाद जो आहे हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहे, आणि नागपाडा पोलीस आता याच्यात इंटरफेअर करतायत। नागपाडा पोलिसांची पुढची चौकशी करतायत, नक्की कशामुळे हा वाद झाला, याच्या मागची कारणं काय आहेत असंही बोललं जातं। तर काही बाहेरनं महिला आल्या होत्या सदावर्त ग्रुपकडनं, आणि त्यांनी हा राडा घातलेला आहे। नक्की वस्तुस्थिती काय आहे, नक्की काय आहे, हा शोधकार्याचा भाग आहे। आता पोलिसांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली आहे, आणि नागपाडा पोलीस स्टेशन आता याची पूर्ण छानबीन करते।